प्रश्न 1. विद्यार्थ्यांना जेव्हा त्यांची शब्दलेखन आणि विरामचिन्हे वापरण्याची क्षमता वाढविण्यासाठी शिकविले जाते, तेव्हा? उत्तर आहे पर्याय बी, त्यांची अचूकता वाढते. प्रश्न 2. भाषेच्या वर्गात वाक्यरचनेचा सराव म्हणजे? उत्तर आहे पर्याय सी, विद्यार्थी सभोवतालच्या जगातून वस्तूंच्या संदर्भात आलेल्या अनुभवांचा भाषिक उपक्रमांमध्ये वापर करतात. प्रश्न 3. भारतात प्रादेशिक भाषेच्या विकासासंदर्भात पुढीलपैकी कोणती बाब अडथळा ठरत नाही? उत्तर आहे पर्याय ए, लोकांना ही गोष्ट अपरिचित असणे. प्रश्न 4. भाषा आकलन ॲक्विजिशन म्हणजे? उत्तर आहे पर्याय डी, मानवी मेंदूच्या जन्मजात क्षमतेमुळे भाषा ग्रहणाची प्रक्रिया. प्रश्न 5. एक भाषा शिक्षक लेखन कौशल्य कोणत्या प्रकारे शिकवू शकतो? उत्तर आहे पर्याय सी, बुद्धीला चालना देणाऱ्या युक्ती वापरून मुलांना स्वतःच्या शब्दात लिहायला सांगून. प्रश्न 6. अस्खलित भाषा क्षमतेत कोणत्या प्रकारे वाढ करता येते? उत्तर आहे पर्याय डी, संभाषणात भाषेचा वापर करण्यासाठी अनुकूल संधी उपलब्ध करून देऊन. प्रश्न 7. भाषा शिकविण्यासाठी तयार केलेल्या आदर्श पाठाची सुरुवात रिक्त स्थान यापासून होते. उत्तर आहे पर्याय बी, गोषवारा सांगणे आणि विद्यार्थ्यांना कृती करण्यास सांगणे. प्रश्न 8. उपचारात्मक रिमिडियल शिक्षण म्हणजे रिक्त स्थान कार्य आहे. उत्तर आहे पर्याय बी, प्रशिक्षण संबंधी. प्रश्न 9. भाषिक कौशल्ये पुढीलपैकी कोणत्या पद्धतीने शिकविली गेली पाहिजेत? उत्तर आहे पर्याय सी, एकत्रितपणे. प्रश्न 10. भाषेचे उच्चारण शिकताना जर मुलामध्ये आत्मविश्वास नसेल तर पुढीलपैकी कोणती उपाययोजना परिणामकारक ठरेल? उत्तर आहे पर्याय बी, मुले एकमेकांशी बोलतील असा एखादा खेळ खेळविणे. प्रश्न 11. प्रश्नपत्रिका तयार केल्यानंतर शिक्षक मूल्यमापनाच्या धोरणांना तपासून पाहतात, म्हणजे शिक्षक प्रश्नपत्रिकेच्या कोणत्या घटकाचे पुनरावलोकन करतात? उत्तर आहे पर्याय डी, वैधता. प्रश्न 12. पुढीलपैकी कोणती बाब वाचन अक्षमता ठरत नाही? उत्तर आहे पर्याय बी, वर्णविन्यासात सातत्यता नसणे. प्रश्न 13. भाषेच्या प्रकृतीच्या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? उत्तर आहे पर्याय सी, भाषेचा प्रवास सहजतेकडून गुंतागुंतीकडे असतो. प्रश्न 14. वर्गातील पुढीलपैकी कोणता उपक्रम मौखिक भाषा विकासास उपयोगी ठरेल? उत्तर आहे पर्याय डी, आवडलेल्या कथेतील पात्रांचा अभिनय करणे. प्रश्न 15. जलद वाचनाचे उद्दिष्ट कोणते? उत्तर आहे पर्याय बी, विशिष्ट माहिती मिळविणे. प्रश्न 16. प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांची उच्चारण क्षमता आणि श्रवण क्षमता वाढविण्यासाठी पुढीलपैकी कोणती उपाययोजना उपयुक्त ठरेल? उत्तर आहे पर्याय डी, अभिनय आणि संभाषण करण्यास लावणे. प्रश्न 17. भाषा शिक्षणात उपचारात्मक शिक्षणाचे उद्दिष्ट काय असते? उत्तर आहे पर्याय डी, वरील सर्व. प्रश्न 18. भाषेची सर्वसामान्य समज तपासून पाहण्यासाठी कोणत्या प्रकारचे प्रश्न अधिक उपयुक्त ठरतील? उत्तर आहे पर्याय ए, अतिलभूतरी प्रश्न. प्रश्न 19. मुले भाषा शिकण्याच्या नैसर्गिक क्षमतेसह जन्माला येतात, हे विधान कोणाचे? उत्तर आहे पर्याय बी, चॉम्स्की. प्रश्न 20. हिंदी भाषक प्रदेशातील एक मुलगी तुमच्या प्रदेशात येते, तुमची भाषा बोलताना ती चुका करते. एक शिक्षक या नात्याने तुम्हाला पुढीलपैकी कोणते विधान योग्य वाटते? उत्तर आहे पर्याय बी, तिला भाषा वापरण्याची जादा संधी उपलब्ध करून देणे. प्रश्न 21. पुढीलपैकी कोणती बाब साध्य करण्यासाठी भाषा शिकणे हे गरजेचे नाही? उत्तर आहे पर्याय बी, भाषा आकलनासाठी. प्रश्न 22. भाषेच्या संदर्भात निबंधवजा चाचणीचा पुढीलपैकी कोणता फायदा संभवतो? उत्तर आहे पर्याय ए, मुलाला त्याचे स्वतःचे विचार योग्यरित्या लिहिता येतात की नाही हे तपासता येते.
प्रश्न 23. विशिष्ट क्षमता असलेल्या मुलांना लेखन कौशल्याच्या सरावासाठी पुढीलपैकी कोणती गोष्ट आवश्यक असते? उत्तर आहे पर्याय सी, योग्य शब्दावलीचा वापर. प्रश्न 24. भाषेच्या सतत आणि व्यापक मूल्यांकनासाठी पुढीलपैकी कोणत्या गोष्टीवर भर दिला गेला पाहिजे? उत्तर आहे पर्याय डी, वेगवेगळ्या संदर्भात भाषेला वापरण्याची क्षमता. प्रश्न 25. बहुभाषकता म्हणजे? उत्तर आहे पर्याय सी, भाषा शिक्षणाचे एक महत्त्वाचे साधन. प्रश्न 26. भाषेचे प्राथमिक रूप म्हणजे? उत्तर आहे पर्याय डी, मौखिक भाषा. प्रश्न 27. प्राथमिक पातळीवरच्या शिक्षणात कविता आणि कथा यांच्यातील कोणती बाब तुम्हाला महत्त्वाची वाटते? उत्तर आहे पर्याय बी, कविता किंवा कथा ही शब्दसंग्रहाच्या दृष्टीने समृद्ध असली पाहिजे. प्रश्न 28. भाषा शिकवताना व्याकरण शिकविल्याने पुढीलपैकी कोणती गोष्ट सुधारते? उत्तर आहे पर्याय ए, अचूकता. प्रश्न 29. लेखन परंपरेत पुढीलपैकी कोणती बाब समाविष्ट असते? उत्तर आहे पर्याय सी, योग्य विरामचिन्हांचा वापर. प्रश्न 30. भाषेचे मूल्यमापन करताना पुढीलपैकी कोणते उद्दिष्ट असावे? उत्तर आहे पर्याय डी, शिक्षणातील न्यूनता शोधणे व त्यावर उपाययोजना करणे. प्रश्न 31. कमकुवत विद्यार्थ्यांसाठी भाषा शिक्षणात कोणती कृती सर्वात योग्य आहे? उत्तर आहे पर्याय सी, जोडीने शिकवणे, पीअर टीचिंग. प्रश्न 32. भाषा शिक्षणाच्या वस्तुनिष्ठ मूल्यांकनासाठी पुढीलपैकी कोणती गोष्ट अनिवार्य असावी? उत्तर आहे पर्याय सी, विश्वसनीय आणि वैधता. प्रश्न 33. भाषा शिक्षणात पुढीलपैकी कोणती बाब महत्त्वाची नाही? उत्तर आहे पर्याय सी, लेखन प्रावीण्य. प्रश्न 34. भाषिक कौशल्याच्या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान योग्य नाही? उत्तर आहे पर्याय ए, भाषिक कौशल्य निर्माण करण्यात भाषेच्या सरावापेक्षा भाषेचे नियम अधिक महत्त्वाचे असतात. प्रश्न 35. व्याकरण येत नसले तरी मूळ ती भाषा लवकर शिकते, हे विधान कोणाचे? उत्तर आहे पर्याय बी, लॉर्ड स्वीट. लॉर्ड स्वीट. प्रश्न 36. वर्गात शिकवताना विद्यार्थी तुम्हाला कठीण प्रश्न आणि त्यांच्या शंका विचारतात, अशा वेळी तुम्ही काय कराल? उत्तर आहे पर्याय ए, तुम्ही तयारी करून याल आणि त्यांच्या शंकांचे निरसन कराल आणि प्रश्नांची उत्तरे द्याल. प्रश्न 37. घोकंपट्टीची सवय असलेल्या विद्यार्थ्यांचे कोणते नुकसान होते? उत्तर आहे पर्याय डी, अभ्यासावर त्यांना नीट लक्ष देता येत नाही. प्रश्न 38. भाषा शिक्षणात आगमनात्मक शिक्षण पद्धतीचा इंडक्टिव्ह टीचिंग एक फायदा हा देखील होतो की? उत्तर आहे पर्याय डी, विद्यार्थी कमी वेळेत जास्त शिकू शकतात. प्रश्न 39. पुढीलपैकी कोणता घटक भाषेला अभिव्यक्ती आणि मतप्रदर्शनासाठी एक उत्तम माध्यम बनविण्यात महत्त्वाचा ठरतो? उत्तर आहे पर्याय सी, विनिमय, आदान प्रदान. प्रश्न 40. एका भारतीय मुलाने पुढीलपैकी कोणती गोष्ट शिकली पाहिजे? उत्तर आहे पर्याय बी, मातृभाषा आणि प्रादेशिक भाषा. प्रश्न 41. एका सर्वसमावेशी वर्गात इन्क्लुसिव्ह क्लासरूम भाषा शिक्षणात पुढीलपैकी कोणती बाब आव्हान ठरते? उत्तर आहे पर्याय डी, विद्यार्थ्यांच्या रुचीत असमानता असणे. प्रश्न 42. मातृभाषेच्या शिक्षणात पुढीलपैकी कोणती गोष्ट ज्ञान प्राप्तीचे प्रयोजन नाही? उत्तर आहे पर्याय बी, विषयाचे ज्ञान. प्रश्न 43. पुढीलपैकी कोणत्या पद्धतीला शिक्षणाचे तंत्र म्हटले जाते? उत्तर आहे पर्याय डी, वरील सर्व. प्रश्न 44. भाषा शिक्षणात रिक्त स्थान यासाठी दृश्य श्राव्य साधन उपयोगी ठरते. उत्तर आहे पर्याय सी, अचूक वाचन. प्रश्न 45. उपचारात्मक शिक्षण पद्धतीतून रिक्त स्थान हे साध्य होते. उत्तर आहे पर्याय डी, प्रश्नांच्या संदर्भातील भाषिक सिद्धांत समजतात.
प्रश्न 46. समावेशी वर्गात इन्क्लुसिव्ह क्लास मुले साधारणपणे कोणत्या बाबतीत चुका करतात? उत्तर आहे पर्याय ए, वाचन. प्रश्न 47. व्याकरण हे व्यावहारिक आहे आणि सैद्धांतिकही आहे. हे विधान तुम्हाला कितपत पटते? उत्तर आहे पर्याय ए, पूर्णतः. प्रश्न 48. उच्च प्राथमिक किंवा माध्यमिक पातळीवरील मुलांमध्ये भाषेच्या बाबतीत आवड निर्माण होण्यासाठी रिक्त स्थान हे करणे गरजेचे आहे. उत्तर आहे पर्याय बी, विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त गोष्टी तोंडी सांगणे. प्रश्न 49. मौखिक सादरीकरणासाठी पुढीलपैकी कोणती पद्धत योग्य नाही? उत्तर आहे पर्याय डी, सांकेतिक भाषेत सांगणे. प्रश्न 50. आईच्या दुधाप्रमाणेच मातृभाषा देखील माणसाच्या बौद्धिक विकासासाठी आवश्यक आहे. हे विधान कोणाचे? उत्तर आहे पर्याय बी, रॉयबर्न. प्रश्न 51. मुलांना नीट येत नसलेल्या भाषेत शिकवण्याचा प्रयत्न केला तर काय होते? उत्तर आहे पर्याय डी, वरील सर्व. प्रश्न 52. भाषा आत्मसात करण्याच्या दृष्टीने भाषा शिक्षणात पुढीलपैकी कोणता घटक सर्वात महत्त्वाचा आहे? उत्तर आहे पर्याय बी, फक्त ऐकणे. प्रश्न 53. भाषा शिक्षणात पुढीलपैकी कोणत्या आव्हानाला सामोरे जावे लागते? उत्तर आहे पर्याय डी, शिक्षकांना शिकविण्यात कमी श्रम पडणे. प्रश्न 54. हुशार विद्यार्थ्यांचे उच्चारण आणि शब्दज्ञान, शब्दसंग्रह अधिक चांगले असते. हे विधान कोणाचे? उत्तर आहे पर्याय सी, थंबा तांबा. प्रश्न 55. शब्दाचा अर्थ स्पष्ट करून सांगण्यापेक्षा पुढीलपैकी कोणती कृती करणे योग्य ठरेल? उत्तर आहे पर्याय डी, भाषा शिक्षणाच्या माध्यमातून शब्दाचा अर्थ स्पष्ट करून देणे. प्रश्न 56. छापील मजकूर न वापरता द्वितीय भाषा शिकण्यासाठी पुढीलपैकी कोणती कृती योग्य ठरेल? उत्तर आहे पर्याय ए, नैसर्गिक दृष्टिकोन. प्रश्न 57. सदोष वाचन करण्याची सवय रिक्त स्थान यामुळे लागते. उत्तर आहे पर्याय सी, वर्गात जास्त मुले असल्यामुळे. प्रश्न 58. शब्दज्ञान पद्धतीच्या ओल्ड मेथड मदतीने अध्यापनातील कोणता अडथळा दूर करता येतो? उत्तर आहे पर्याय सी, मुलांना कोणतीही गोष्ट समजण्यात अडचण येत नाही. प्रश्न 59. पुढीलपैकी कोणती बाब कौशल्य हेतूशी संबंधित नाही? उत्तर आहे पर्याय डी, भाषेची आवड. प्रश्न 60. भाषा विकासात अडथळा निर्माण करणारा घटक कोणता? उत्तर आहे पर्याय सी, वैयक्तिक मतभेद. प्रश्न 61. पुढीलपैकी संख्यावाचक विशेषण ओळखा. उत्तर आहे पर्याय ए, 5, 7. प्रश्न 62. पुढीलपैकी सामान्य नाम नसलेला शब्द ओळखा. उत्तर आहे पर्याय बी, पाणी. प्रश्न 63. निरनिराळ्या गावांतली खूप बागा मी पाहिल्या आहेत. यातील अधोरेखित शब्द कोणते विशेषण आहे? उत्तर आहे पर्याय डी, अनिश्चित संख्या विशेषण. प्रश्न 64. एखाद्या विषयावर चिंतन करूनही मुलाला स्वतंत्रपणे परिच्छेद लिहिता येत नाही, मात्र मोठ्या माणसाच्या किंवा मित्राच्या मार्गदर्शनाने तो लिहू शकतो. हे मार्गदर्शन म्हणजे रिक्त स्थान. उत्तर आहे पर्याय ए, परातीकरण, स्कॅफोल्डिंग. प्रश्न 65. रिक्त स्थान या प्रकारच्या शिक्षणात मुलाला बुद्धिमत्ता अवतर्क यासारख्या वरच्या पातळीवरील प्रक्रियेची गरज भासते. उत्तर आहे पर्याय बी, संकल्पना शिक्षण. प्रश्न 66. काही शब्द चुकीचे लिहिलेले असतानाही तुम्ही विद्यार्थ्यांच्या एकूण भाषा वापराचे कौतुक करता. तुम्ही तुमच्या वर्गात रिक्त स्थान या पद्धतीचा वापर करता. उत्तर आहे पर्याय ए, समग्र भाषा. प्रश्न 67. तुम्ही हिंदी भाषक शिक्षक आहात आणि तुमची बदली पंजाब परिसरातील प्राथमिक शाळेत झाली आहे. आता तुम्हाला तिथली भाषा येत नाही, त्यामुळे तुम्ही काय केले पाहिजे? उत्तर आहे पर्याय बी, मुलांच्या भाषेचा साधन म्हणून वापर करत अध्यापन सुरू करावे. प्रश्न 68.
मजकुरातून विशिष्ट प्रकारची माहिती मिळविण्यासाठी तिचे बारकाईने आणि लक्षपूर्वक वाचणे या प्रकारच्या कौशल्याला रिक्त स्थान आकलन म्हणतात. उत्तर आहे पर्याय बी स्थानिक. प्रश्न 69. भाषा शिक्षणात नैदानिक चाचणीचा डायग्नोस्टिक टेस्ट वापर कोणत्या उद्दिष्टपूर्तीसाठी केला जातो? उत्तर आहे पर्याय सी विद्यार्थ्यांच्या उणीवा जाणून घेऊन उपचारात्मक पावले उचलणे. प्रश्न 70. पाठ्यपुस्तकाच्या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे? उत्तर आहे पर्याय बी अभ्यासक्रमातील उद्दिष्टांची पूर्तता करण्यास मदतरूप ठरते. प्रश्न 71. पुढीलपैकी कोणत्या उपक्रमातून विद्यार्थ्यांची मौखिक भाषा विकसित करण्यासाठी शिक्षकांना मदत मिळते? उत्तर आहे पर्याय सी भूमिकाभिनयात सहभाग. प्रश्न 72. भाषा स्वच्छंदी असते असे जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपल्याला रिक्त स्थान म्हणायचे असते. उत्तर आहे पर्याय सी भाषेतील शब्द आणि अर्थ यांच्यात कोणताही अंगभूत संबंध नसतो. प्रश्न 73. व्याकरण शिक्षणाची निगमन पद्धती डिडक्टिव्ह अप्रोच या गोष्टीचा पुरस्कार करते की आपण रिक्त स्थान? उत्तर आहे पर्याय बी नियम सांगावेत. प्रश्न 74. सत्याच्या पलीकडे जाऊन अंदाज लावणे अनुमान करण्याची पद्धत म्हणजे रिक्त स्थान. उत्तर आहे पर्याय सी अनुमान करणे इन्फरन्स. प्रश्न 75. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मुक्त लेखनासाठी प्रवृत्त करावे कारण मुक्त लेखनाचा विद्यार्थ्यांना महत्त्वाचा फायदा होतो. योग्य पर्याय निवडा. उत्तर आहे पर्याय ए यामुळे विद्यार्थ्यांना ओघवते आणि कल्पकतेने लिहिण्यास उत्तेजन मिळते. प्रश्न 76. 5वी इयत्तेचे शिक्षक म्हणून तुम्ही विद्यार्थ्यांना पाठ काळजीपूर्वक वाचायला सांगता. नंतर तुम्ही विद्यार्थ्यांना प्रश्नांची संदर्भित उत्तरे द्यायला सांगता. या प्रक्रियेतून तुम्ही विद्यार्थ्यांचे कोणते वाचन उत्तेजित करता? उत्तर आहे पर्याय डी गहन वाचन. प्रश्न 77. भाषा आत्मसात करण्याची प्रक्रिया घडते जेव्हा रिक्त स्थान. उत्तर आहे पर्याय डी मुलाला भाषेच्या संपर्कात आणले जाते. प्रश्न 78. वर्गात मातृभाषा वगळणे हे पुढीलपैकी कोणत्या पद्धतीचे वैशिष्ट्य आहे? उत्तर आहे पर्याय डी थेट. प्रश्न 79. शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते या वाक्यातील क्रियापद शोधा. उत्तर आहे पर्याय डी वाढते. प्रश्न 80. पुढीलपैकी कोणत्या शब्दाचे अनेकवचनी रूप एक कारांत होते? उत्तर आहे पर्याय बी माणूस. प्रश्न 81. पुढे तरी पळा किंवा मागे तरी यातील तरी हे काय आहे? उत्तर आहे पर्याय सी उभयान्वयी अव्यय. प्रश्न 82. भाषाशास्त्रीय क्षमता विद्यार्थ्यांना कशा प्रकारे मदत करते? उत्तर आहे पर्याय सी भाषेचा योग्य वापर केव्हा आणि कसा करायचा ते जाणण्यात. प्रश्न 83. प्राथमिक पातळीवर शिक्षक साधारणपणे विद्यार्थ्यांना रंग भरण्यास रेखांकन करण्यास प्रवृत्त करतात. याचा कोणता लाभ होतो? उत्तर आहे पर्याय सी विद्यार्थ्यांचे मनोरंजन. प्रश्न 84. मुले उत्तम प्रकारे भाषा शिकतात जेव्हा रिक्त स्थान. उत्तर आहे पर्याय डी त्यांना प्रेरणा मिळते. प्रश्न 85. शिक्षिका वर्गात सामूहिक चर्चा आणि सर्वांगड्यांसोबत चर्चा यांचे वर्गात आयोजन करते. ती उच्चारण आणि स्पेलिंग याकडे फारसे लक्ष देत नाही. ती कोणत्या पद्धतीचा अवलंब करते? उत्तर आहे पर्याय बी ऐच्छिक अक्लेक्टिक. प्रश्न 86. शिक्षकांना पाठातील भाषा विद्यार्थ्यांसाठी कठीण वाटते. तुम्ही भाषा सोपी करता आणि विद्यार्थ्यांच्या अनुरूप आशयात बदल करता. तुमची ही कृती म्हणजे रिक्त स्थान. उत्तर आहे पर्याय बी माध्यमांतर अडॅप्टेशन. प्रश्न 87. शाळेत जाणारा राजू आज खूप खुश आहे. कुटुंबातील तो शाळेत जाणारा पहिला आहे. राजू हा कोणत्या प्रकारचा विद्यार्थी आहे? उत्तर आहे पर्याय ए पहिल्या पिढीचा. प्रश्न 88. पाठ्यपुस्तकात सुरुवातीला गाणी आणि चित्रकथा आणि शेवटी मुळाक्षरे आहेत. भाषा शिक्षणात या प्रकारच्या व्यवस्थेचा पुरस्कार कोणती पद्धती करते?
उत्तर आहे पर्याय बी अधोगामी टॉप डाऊन अप्रोच. प्रश्न 89. जेव्हा भाषा कोणत्याही पद्धतीशीर सरावाशिवाय नैसर्गिकपणे शिकली जाते तेव्हा तिला रिक्त स्थान म्हणतात. उत्तर आहे पर्याय बी आत्मसात करणे. प्रश्न 90. विद्यार्थ्यांनी प्रश्न सामूहिकपणे सोडवावे, जोडीने किंवा गटातून, हे कोणत्या पद्धतीचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे? उत्तर आहे पर्याय ए संभाषणात्मक भाषा अध्यापन. प्रश्न 91. प्रदूषण या विषयावर अभ्यास ठरवताना तुम्ही कोणती गोष्ट सर्वात अगोदर करायला पाहिजे? उत्तर आहे पर्याय सी अध्यापन सामग्रीची निवड. प्रश्न 92. शिक्षिका विद्यार्थ्यांना पाणी या विषयावर परिच्छेद लिहायला सांगते. विद्यार्थ्यांनी विज्ञान आणि समाजविज्ञानाच्या वर्गात काय शिकले यावर चर्चा करतात आणि नंतर परिच्छेद लिहायला सुरुवात करतात. हे कशाचे उदाहरण आहे? उत्तर आहे पर्याय सी अभ्यासक्रमापलीकडे जाणारी भाषा. प्रश्न 93. तुमचा जन्म आणि वाढ अशा गावात झाली जिथे सगळी माणसे हिंदी बोलतात. तुम्हीही शाळेत न जाता ती भाषा वापरू लागता. नंतर शाळेत गेल्यावर इंग्रजी, संस्कृत, हिंदी आणि उर्दू शिकता. आता तुम्ही धाराप्रवाह इंग्रजी बोलता. तुमची पहिली भाषा कोणती? उत्तर आहे पर्याय बी हिंदी. प्रश्न 94. शिक्षिका वर्गात वास्तव जीवनातील छत्री, रेनकोट, स्क्रूड्रायव्हर यांसारख्या वस्तू आणते. ती मुलांना 2-3 वाक्यांत वस्तूंचे वर्णन करायला सांगते. तिने वर्गात आणलेल्या वस्तूंना तांत्रिक दृष्ट्या काय म्हणतात? उत्तर आहे पर्याय डी रेलिया ट्रिलिया. प्रश्न 95. वर्गात काळ ही संकल्पना शिकविण्यासाठी तुम्ही एकाच माणसाचा 15 वर्षांपूर्वीचा आणि नुकताच काढलेला फोटो वापरता. त्याच्या आत्ताच्या आणि मागच्या दिसण्यावर व सवयींवर बोलता. तुम्ही रिक्त स्थान याचा वापर करता. उत्तर आहे पर्याय सी शिक्षणशास्त्रीय व्याकरण पेडगॉजिक. प्रश्न 96. विशिष्ट इयत्ता किंवा अभ्यासक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी आत्मसात करावयाचे ज्ञान, कौशल्य आणि वर्तन यांचे वर्णन असलेला अहवाल म्हणजे रिक्त स्थान. उत्तर आहे पर्याय बी अध्ययन फलित. प्रश्न 97. एकवचन अनेकवचनी शब्दजोड्यांपैकी चुकीची जोडी शोधा. उत्तर आहे पर्याय सी पेन्सिल पेन्सिल्या. प्रश्न 98. पुढीलपैकी विशेषण असलेला पर्याय शोधा. उत्तर आहे पर्याय डी राही. प्रश्न 99. कवीला कोणत्या गोष्टीचा उलगडा होत नाहीये? उत्तर आहे पर्याय डी नदीचे पाणी कुठून आले. प्रश्न 100. नदी शब्दाचा पर्यायवाची शब्द शोधा. उत्तर आहे पर्याय बी सरिता. प्रश्न 101. कवी नदीचा वाली असा उल्लेख कोणासाठी करतो? उत्तर आहे पर्याय सी तहानलेल्यांसाठी. प्रश्न 102. नदी आपल्या प्रवासात कोणाची गरज भागवते? उत्तर आहे पर्याय ए गावांची. प्रश्न 103. चाचण्या आणि मूल्यमापनाचा शिक्षक, विद्यार्थी आणि साधनसामग्रीवर पडणारा प्रभाव म्हणजे रिक्त स्थान. उत्तर आहे पर्याय बी वॉशबॅक प्रभाव वॉशबॅक इफेक्ट. प्रश्न 104. शाळांनी मिश्र द्विभाषिकत्वाचे अनुसरण केले पाहिजे कारण ते रिक्त स्थान. उत्तर आहे पर्याय ए मुलांची भाषा आणि संस्कृतीचा आदर करते. प्रश्न 105. स्वरशैली, सूर, भर देणे आणि नाद या भाषाशास्त्रीय कार्यांना रिक्त स्थान म्हणतात. उत्तर आहे पर्याय बी छंद प्रॉसडी. प्रश्न 106. भारतातील भाषा या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान योग्य नाही? उत्तर आहे पर्याय सी संस्कृत ही आधुनिक भारतीय भाषा आहे. प्रश्न 107. भाषा वर्गातील विद्यार्थी शिक्षकांच्या मार्गदर्शनात गटागटातून दिलेल्या विषयावर एक जाहिरात सादर करतात. या पद्धतीने भाषा शिकणे म्हणजे रिक्त स्थान. उत्तर आहे पर्याय ए सहभागी शिक्षण. प्रश्न 108. शिक्षिका विद्यार्थ्यांना रेस्टॉरंटमधील शब्दावलीची ओळख होण्यासाठी एक नियत कार्य देते. या उपक्रमाचे कोणते उद्दिष्ट असायला पाहिजे? उत्तर आहे पर्याय ए विद्यार्थ्यांना शाब्दिक लेक्सिकल नमुन्यांची ओळख करून देणे.
प्रश्न 109. पुढीलपैकी कोणती शिक्षण विचारधारा असे मानते की भाषा मग ती मौखिक असो किंवा अमौखिक नॉन वर्बल सै लावण्याच्या प्रक्रियेतून घडते? उत्तर आहे पर्याय बी वर्तनवादी बिहेवियरिस्ट. प्रश्न 110. कथेचे स्थान आणि काळ वेळ यांना रिक्त स्थान म्हणतात. उत्तर आहे पर्याय बी नेपथ्य सेटिंग. प्रश्न 111. भाषा वर्गात शिक्षिका विद्यार्थी गटाला सांगते, तुम्हापैकी एकाने क्रेता, घर विकणारा, भवन स्वामी आणि भाडेकरू भूमिका करावयाच्या. इतर मुलांना त्यांचा अभिनय पाहणे आणि त्यांचे संभाषण ऐकण्यास सांगते. या उपक्रमाला काय म्हणता येईल? उत्तर आहे पर्याय ए भूमिकाभिनय. प्रश्न 112. एक भाषा शिक्षिका 5वी इयत्तेच्या वर्गातील मुलांसाठी दैनंदिन उपयोगाच्या वस्तू जसे वर्तमानपत्र, मेनू कार्ड आणि ट्रेनची तिकिटे शिकविण्यासाठी आणते. मुलांनी शिकावे यासाठी ती काय करते? उत्तर आहे पर्याय ए शिक्षण अधिक वास्तव आणि उपयोगी व्हावे यासाठी ती अधिकृत सामग्रीचा वापर करते. प्रश्न 113. ऐकण्याचा सराव यासाठीचे नियोजन करताना पुढीलपैकी कोणती बाब महत्त्वाची नाही? उत्तर आहे पर्याय सी बोलणाऱ्याचे लिंग. प्रश्न 114. भारतातील बहुभाषिकतेचा हेतू शिक्षकांनी रिक्त स्थान समजावे हा आहे. उत्तर आहे पर्याय ए संभाषण होणे आणि सामाजिक बळकटी असणे. प्रश्न 115. पुढीलपैकी कोणते भाषिक कौशल्य ग्रहण कौशल्य म्हणून ओळखले जाते? उत्तर आहे पर्याय डी ऐकणे व लिहिणे. प्रश्न 116. ऐकण्याच्या प्रक्रियेत याचा समावेश असतो रिक्त स्थान. उत्तर आहे पर्याय डी ध्वनी ओळखणे आणि त्यातून अर्थ काढणे. प्रश्न 118. दिवाळी सण मोठा यातील मोठा हे काय आहे? उत्तर आहे पर्याय बी विशेषण. प्रश्न 119. स्त्रियांच्या ओवीगीतांतून पुढीलपैकी काय आढळत नाही? उत्तर आहे पर्याय डी संस्कृती विरोध. प्रश्न 120. पुढीलपैकी सामान्य नाम कोणते? उत्तर आहे पर्याय सी माणूस. प्रश्न 121. पुढीलपैकी कोणते माध्यम समकालिक सिंक्रोनस आणि असमकालिक एसिंक्रोनस ऑनलाईन शिक्षणाच्या अनेक संधी उपलब्ध करून देते? उत्तर आहे पर्याय डी पॅडलेट पडलट. प्रश्न 122. संरचनात्मक मूल्यमापन फॉर्मेटिव्ह असेसमेंट याबाबतीत कोणते तंत्र आदर्श नाही? उत्तर आहे पर्याय बी कागद पेन्सिल चाचणी. प्रश्न 123. दैनंदिन वस्तूंचा वापर करून केलेले भाषा शिक्षण म्हणजे रिक्त स्थान. उत्तर आहे पर्याय ए रेलिया फ्रिलिया. प्रश्न 124. भारताचे शिक्षणात भाषा धोरण त्रिभाषा सूत्र पुढीलपैकी कशाला उत्तेजन देते? उत्तर आहे पर्याय ए बहुभाषिक शिक्षण. प्रश्न 125. अधोगामी टॉप डाऊन प्रक्रियेशी संबंधित नसलेला पर्याय कोणता? उत्तर आहे पर्याय डी ऐकणाऱ्यांना प्रत्येक शब्द समजणे गरजेचे आहे. प्रश्न 126. आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन कधी साजरा केला जातो? उत्तर आहे पर्याय सी फेब्रुवारी 21. प्रश्न 127. तुम्ही तुमचा सहकारी जो तुमचा मित्रही आहे त्याला ईमेल लिहिता. या प्रकारचा ईमेल म्हणजे रिक्त स्थान. उत्तर आहे पर्याय ए अनौपचारिक. प्रश्न 128. विद्यार्थ्यांच्या शिक्षणात आणि आकलनात स्पष्टता येण्यासाठी समग्र अध्ययन अध्यापन पद्धतीत केलेले मूल्यमापन म्हणजे रिक्त स्थान. उत्तर आहे पर्याय ए शिक्षणासाठी मूल्यमापन. प्रश्न 129. द्वितीय भाषा वर्गामध्ये शिक्षक आरोग्य म्हणजेच संपत्ती यावरील ध्वनिफीत लावतात. नंतर ते मुलांना पत्रके वाटतात व त्यातील दिलेल्या पर्यायांपैकी अचूक उत्तर देण्यास सांगतात. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना कोणत्या बाबतीत सक्षम करायचे आहे? उत्तर आहे पर्याय सी आशयाचे विश्लेषण करण्यास ऐकणे. प्रश्न 130. भाषा शिक्षणात चुका या संदर्भात कोणते विधान योग्य नाही? उत्तर आहे पर्याय ए चुका भाषा शिक्षण प्रक्रियेत अडथळा आणतात. प्रश्न 131. भाषा शिक्षणात सर्जनशीलता म्हणजे रिक्त स्थान.
उत्तर आहे पर्याय ए, वर्गातील मुक्त नियतकार्य ज्यात विविध अर्थ लावण्याचे व नवे उत्तर देण्याचे स्वातंत्र्य असणे. प्रश्न 132. विद्यार्थ्यांना भाषेच्या संपर्कात आणले पाहिजे. चुका होणे हे याचे प्रमाण आहे की अध्ययन होत आहे. या मान्यतेचा पुरस्कार कोण करतो? उत्तर आहे पर्याय बी, बोधनात्मकवादी कग्नायटिव्हिस्ट. प्रश्न 133. पुढीलपैकी कोणती विधाने अचूक आहेत? अ. डिस्लेक्सिया ही वाचन अक्षमता आहे. बी. डिस्ग्राफिया ही लेखन अक्षमता आहे. सी. डिस्ग्राफिया ही वाचन अक्षमता आहे. डी. डिस्लेक्सिया ही लेखन अक्षमता आहे. उत्तर आहे पर्याय सी, ए आणि बी दोन्ही बरोबर. प्रश्न 134. शासकीय शाळेची शिक्षिका रीता दृश्य साधने आणि भाषा खेळांचा वापर इयत्ता 7वीच्या मुलांना इंग्रजी शिकवण्यासाठी करते. रीता कोणत्या अध्यापन सिद्धांताचा वापर करते? उत्तर आहे पर्याय सी, प्रेरणा आणि आवड सिद्धांत. प्रश्न 135. प्राणी हा मुख्य पात्र असलेली आणि सुगमपणे नीती शिकवण देणारी कथा म्हणजे रिक्त स्थान. उत्तर आहे पर्याय बी, बोधकथा. प्रश्न 136. रकाना ए मध्ये दिलेल्या अध्यापन पद्धतीशी सुसंगत रकाना बी मधील अध्यापन पद्धतीचे ज्ञान किंवा संबंधित उपक्रमाची जोडी जुळवा. अ. संभाषणात्मक भाषा शिक्षण. ब. थेट पद्धती. क. व्याकरण भाषांतर. ड. क्वेस्टची नवी पद्धती. उत्तर आहे पर्याय ए, IIVEE. प्रश्न 137. पुढील उदाहरणासाठी अनुकूल पर्याय निवडा. मी भाषेवर लक्ष केंद्रित करताना याची दखल घेतो की ते योग्य आहे. उत्तर आहे पर्याय डी, स्वनिरीक्षण. प्रश्न 138. इयत्ता दुसरीचे विद्यार्थी हेड अँड शोल्डर्स, नीज अँड टोज हे गाणे म्हणतात. गाणे म्हणत असताना ते शरीराच्या त्या अवयवांना स्पर्श करतात. शिक्षिका त्यांना कोणत्या पद्धतीने शिकवित आहे? उत्तर आहे पर्याय डी, समग्र शारीरिक प्रतिसाद. प्रश्न 139. विद्यार्थी समूहाला मागील पाठावर बेतलेल्या शब्दसंग्रहावरील 5 प्रश्नांची उत्तरे देणे आहे. त्यानंतर ते दुसऱ्या समूहाला आपले प्रश्न देऊन त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देतात. असे करणे कशाचे उदाहरण आहे? उत्तर आहे पर्याय ए, सहकार्यांकडून झालेले मूल्यमापन. प्रश्न 140. शिक्षिका एका कार्डावर एखादा शब्द किंवा वाक्य लिहून देते आणि विद्यार्थी वर्गासमोर अभिनय करून दाखवतो. विद्यार्थ्यांनी तो शब्द किंवा वाक्य ओळखायचे असते. विद्यार्थ्यांनी दिलेली उत्तरे आणि त्यांचा आग्राम यासाठी योग्य पर्याय निवडा. उत्तर आहे पर्याय ए, गतिबोधनात्मक पातळीवर किनिस्थेटिकली. मला हातवारे केल्यावर भाषा लक्षात येते. प्रश्न 141. विधान 1. शाळेत येणारे प्रत्येक मूल त्यांच्या वयाच्या अनुरूप चांगल्या प्रकारे भाषा वापर करतात. कारण भाषिक व सांस्कृतिक वैविध्यामुळे त्यांना त्यांच्या क्षमतांचे सादरीकरण करता येत नाही. उत्तर आहे पर्याय डी, ए बरोबर आहे, पण चूक आहे. प्रश्न 142. 5व्या इयत्तेतील मंजित शिक्षकांशी, मित्रांशी आणि 1-2 वर्षांच्या मुलासोबत वेगवेगळ्या प्रकारे बोलतो. सामाजिक पर्यावरणात भाषा कशी वापरावी हे मनजितला नीट कळते. भाषेच्या संदर्भात असे मानणे म्हणजे? उत्तर आहे पर्याय डी, व्यवहार कुशलता. प्रश्न 143. एका आईच्या लक्षात येते की मुलगा काही वेळा अशा गोष्टी बोलतो ज्या तिने कधीही त्याच्या भावंडांकडून किंवा मोठ्या माणसांकडून ऐकल्या नाहीत. तिला असे वाटते की मुलाने कुटुंबातील आणि आजूबाजूच्या लोकांच्या अनुकरणातून भाषा आत्मसात केली आहे. तिला असे वाटणे म्हणजे? उत्तर आहे पर्याय सी, वागणूक. प्रश्न 144. औपचारिक सूचनांचे वाचन करण्यापूर्वीचे कौशल्य ज्यांच्यामुळे नंतरच्या टप्प्यावर इतर शैक्षणिक कुशलता आत्मसात करता येतात, ते म्हणजे? उत्तर आहे पर्याय ए, उदीयमान साक्षरता. प्रश्न 145. एका आजींना पुस्तकातील गोष्टी आपल्या नातवंडांना वाचन दाखवणे आवडते. यातून मुलांना नवीन कल्पना सुचतात आणि पुस्तकाविषयी माहिती मिळते. नातवंडांनाही हा उपक्रम आवडतो. हा उपक्रम म्हणजे? उत्तर आहे पर्याय सी, सहवाचन. प्रश्न 146. पुढीलपैकी कोणत्या पद्धतीत भाषेतील मूलभूत घटक म्हणजे अक्षर, स्वन शिकविले जाते?
पुढे गेल्यावर स्वनांच्या मदतीने शब्द कसे तयार होतात हेही शिकविले जाते. ही पद्धत म्हणजे. उत्तर आहे पर्याय सी, ऊर्ध्वगामी पद्धती. प्रश्न 147. विधान 1 फोनेटिक शब्दरचनेचा वापर केल्यामुळे अचूक स्पेलिंग लिहिण्याचा वेग मंदावतो. कारण 8 लहान वयात मुले पारंपरिक स्पेलिंगच्या ऐवजी आपल्या परीने स्पेलिंग वापरतात तेव्हा अचूक स्पेलिंग लिहिण्याच्या त्यांच्या क्षमतेचा वेग मंदावत नाही. उत्तर आहे पर्याय ए चूक आहे, पण 8 बरोबर आहे. प्रश्न 148. एखादी नवीन भाषा शिकताना त्या भाषेचे वैशिष्ट्यपूर्ण उच्चारण नियमांमुळे मुलांचा आत्मविश्वास कमी पडतो. या अडचणीतून बाहेर पडण्याचा एक मार्ग म्हणजे. उत्तर आहे पर्याय सी, वर्गात अधिकाधिक संभाषण घडेल अशा प्रकारचे उपक्रम राबवणे. प्रश्न 149. तिसऱ्या इयत्तेची शिक्षिका वर्गात मुलांना नवीन शब्द सांगते. पुढीलपैकी कोणत्या कृतीतून मुलांना नवीन शब्द चांगल्या प्रकारे सांगता येतील? उत्तर आहे पर्याय डी, तो शब्द व्यावहारिक पातळीवर वापरात येतो त्या संदर्भात त्याचा अर्थ सांगणे. प्रश्न 150. भाषा शिकणे हे एका अर्थाने. उत्तर आहे पर्याय सी, प्रक्रिया आहे. प्रश्न 151. वाचनाचे प्रकार आणि वाचकांची कृती यांची योग्य संगती शोधा. वाचनाचे प्रकार: ए. अनुमान करणे, बी. दृष्टिकोनाचा अनुमान लावणे, सी. संदर्भासह अर्थ लावणे, डी. गहन वाचनी. मजकुराची रचना समजून घेणे. वाचकांची कृती: आय. लेखक ज्या प्रकारे लिहितो त्या आधारे लेखकाची वैचारिकता समजणे. ए. मजकुरातील काही भागाचा अनोळखी शब्दांची ओळख करून घेण्यासाठी वापर. ए. शीर्षक आणि परिचयात्मक परिच्छेदाच्या आधारे माहिती कशी देण्यात आली आहे ते पाहणे. आय. व्ही. मजकुरात भाषा कशी वापरली आहे यावर भर देणे. व्ही. मजकूर कशाशी संबंधित आहे हे स्वतःला कळावे यासाठी शीर्षक आणि चित्रांचा आधार घेणे. उत्तर आहे पर्याय बी, ए. व्ही. बी. आय. सी. ई. डी. आय. व्ही. ए. प्रश्न 152. मुलांसाठी नवीन धडा ठरवताना शिक्षिका समग्र शारीरिक प्रतिसाद TPR पद्धतीवर भर देण्याचे ठरवते. समग्र शारीरिक प्रतिसादाचा पाठात नीट उपयोग होण्यासाठी पुढीलपैकी कोणत्या गोष्टीचा समावेश करावा? उत्तर आहे पर्याय बी, वर्गात काही शारीरिक हालचाली होतील असे घटक समाविष्ट करावे. प्रश्न 153. भाषा शिकणे म्हणजे भाषेचे नियम शिकणे असे मानणारी कोणती व्याकरण पद्धती आहे? उत्तर आहे पर्याय बी, निगमनात्मक डिडक्टिव्ह. प्रश्न 154. 5व्या इयत्तेतील मुलांना मुक्त लेखन कार्य देण्याचे शिक्षिका ठरवते. पुढीलपैकी कोणत्या घटकावर शिक्षिकेने सर्वाधिक भर द्यावा? उत्तर आहे पर्याय सी, मजकुरातील प्रवाहीपणा. प्रश्न 155. टॉप डाऊन म्हणजे समग्र अर्थाला समजणे, तर बॉटम अप म्हणजे? उत्तर आहे पर्याय डी, मजकुरातील शब्द आणि पदबंध यावर भर देणे. प्रश्न 156. पुढीलपैकी भाषा शिक्षकाची प्राथमिक जबाबदारी कोणती? उत्तर आहे पर्याय बी, मुलांची संज्ञापनात्मक गरज जाणणे. प्रश्न 157. एक मूल पुस्तक हातात घेते आणि त्याची योग्य बाजू हातात घेऊन पाणी उलटते. असे करणे म्हणजे? उत्तर आहे पर्याय बी, उदीयमान साक्षरता कौशल्य. प्रश्न 158. विधान 1. मुले भाषा आत्मसात करतात कारण ते अनुवांशिक आणि नैसर्गिकरित्या सक्षम असतात. सभोवतालच्या वातावरणाचा यात काहीही सहभाग नसतो. कारण विद्यार्थी केंद्री असलेल्या वर्गातील वातावरणाचा भाषा आत्मसात करण्यावर खूप प्रभाव असतो. उत्तर आहे पर्याय ए चूक आहे, पण बरोबर आहे. प्रश्न 159. शब्दाचा संदर्भ अर्थ समजावून शिकवलेले वाचन म्हणजे? उत्तर आहे पर्याय डी, समग्र भाषा पद्धती. प्रश्न 160. भाषेबद्दल विचार करणे आणि बोलणे म्हणजे? उत्तर आहे पर्याय ए, अधिभाषिक योग्यता. प्रश्न 161. एक आई दुसऱ्या इयत्तेच्या शिक्षिकेला सांगते, तिचे मूल काही वेळा असे काही बोलते जे तिने कधीही मुलाच्या भावंडांकडून किंवा मोठ्या माणसांकडूनही ऐकले नाही. हे कसे काय? आईच्या या प्रश्नासाठी नेमके उत्तर शोधा.
उत्तर आहे पर्याय सी, मानवी मूळ स्वतःच्या गतीने भाषा आत्मसात करण्यास सक्षम असतो. प्रश्न 162. सुरुवातीच्या साक्षरतेच्या उपक्रमात मूल आणि एक मोठी व्यक्ती सोबतच एक पुस्तक पाहतात आणि मोठी व्यक्ती प्रश्न विचारून संभाषणाला उत्तेजन देते, नंतर त्यांची भूमिका बदलते आणि मूल प्रश्न विचारते. हे कशाचे उदाहरण आहे? उत्तर आहे पर्याय डी, संभाषणात्मक वाचन, डायलॉजिक रीडिंग. प्रश्न 163. विद्यार्थ्यांमध्ये भाषेचे श्रवण कौशल्य विकसित करताना शिक्षकाने काय केले पाहिजे? उत्तर आहे पर्याय डी, मुलांना वेगवेगळ्या माध्यमातून श्रवण करण्याची संधी उपलब्ध करून द्यावी, वेगवेगळ्या लोकांना ऐकण्याची संधी उपलब्ध करून द्यावी आणि त्यांना या उपक्रमात गुंतवून ठेवावे. प्रश्न 164. विधान 1. प्राथमिक पातळीवर भाषेतील अचूकता अत्यंत महत्त्वाची असते, कारण आर प्राथमिक पातळीवरील अभ्यासक्रमात व्याकरण हे अतिभिन्न घटक असते. उत्तर आहे पर्याय ए, चूक आहे, पण आर बरोबर आहे. प्रश्न 165. भाषेचे स्वरूप, भाषा शिक्षणाचे स्वरूप आणि या दोघांचे शिक्षण पद्धतीत उपयोग म्हणजे? उत्तर आहे पर्याय ए, तंत्र. प्रश्न 166. रचनात्मक मूल्यमापन म्हणजे? उत्तर आहे पर्याय सी, घडत असलेला विकास आणि सुधारणा. प्रश्न 167. इयत्ता 6वीच्या विद्यार्थ्यांना शिक्षिका लेखी, स्थळ व चित्रफित दाखवते. चित्रफित पाठ्यपुस्तकातील पाठावर आधारित आहे. चित्रफितीत चकोराचा स्थळ असल्याने विद्यार्थ्यांना कोणत्या बाबतीत उत्तेजन मिळेल? उत्तर आहे पर्याय ए, श्रवण धोरण, सक्रियपणे पाहणे आणि विद्यार्थ्यांना अधिकृत भाषा साधनांचा वापर करण्यास उत्तेजन देणे. प्रश्न 168. विधान 1. बाल्यावस्थेत मूळ नामांच्या ऐवजी शब्दांचा अधिक वापर करते आणि व्याकरणिक नियमांकडे दुर्लक्ष करते, कारण आर त्यांच्याकडे शब्द वैविध्य नाही. उत्तर आहे पर्याय ए, बरोबर आहे, पण आर चूक आहे. प्रश्न 169. कधी कधी आम्ही आमचे डोळे मिटतो आणि शिक्षिका आम्हाला दप्तरातून एखादी वस्तू काढण्यास सांगते. नंतर आम्हाला त्या वस्तूबद्दल सांगायचे असते. आपल्या वर्गातील हा अनुभव मूल आपल्या आईस सांगते. त्याचे हे विधान त्याच्या शिकण्याच्या कोणत्या प्रकाराला प्राधान्य देते? उत्तर आहे पर्याय बी, ऐकल्यावर मला भाषा समजते. प्रश्न 170. विद्यार्थ्यांच्या कृतीसंबंधीचे उदाहरण वाचा आणि त्याच्याशी जुळते धोरण शोधा. एखाद्या गोष्टीचा अर्थ मला नाही समजला तर? उत्तर आहे पर्याय ए, संदर्भ सामग्री पाहणे. प्रश्न 171. निदान चाचणीचा वापर रिक्त स्थान याच्या मूल्यमापनासाठी होतो. उत्तर आहे पर्याय डी, विद्यार्थ्यांच्या भाषिक क्षमता आणि मर्यादा. प्रश्न 172. नैपुण्य चाचणी नेहमीच याचे मूल्यमापन करते. उत्तर आहे पर्याय ए, विद्यार्थ्यांनी आत्मसात केलेली भाषिक पातळी. प्रश्न 173. शिक्षिका विद्यार्थ्यांचे गट तयार करून त्यांना हत्ती या विषयावर गोष्ट वाचण्यापूर्वी एक प्रश्नमालिका क्विज सोडविण्यास सांगते. शिक्षिकेची ही कृती म्हणजे? उत्तर आहे पर्याय ए, पाठात विद्यार्थ्यांची आवड निर्माण करणे. प्रश्न 174. भाषा वर्गात एक विद्यार्थी गोंधळ घालत आहे. या परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शिक्षिकेने काय करावे? उत्तर आहे पर्याय ए, समस्येचे निदान करण्यासाठी अगोदर त्या विद्यार्थ्यांशी चर्चा करणे. प्रश्न 175. विद्यार्थी बुद्धिमंथन करतात, कामाचे नियोजन, आराखडा, संपादन आणि पुनरीक्षण करतात. या कृतीतून त्यांचे कोणते कौशल्य निदर्शनास येते? उत्तर आहे पर्याय सी, लेखन कौशल्य. प्रश्न 176. विधान 1. प्राथमिक पातळीवर समीक्षात्मक चिंतनासाठी लेखन आणि वाचन कौशल्यांचा वापर होतो, कारण आर समीक्षात्मक चिंतन हे वाचन लेखनाचे उपकौशल्य आहे. उत्तर आहे पर्याय बी, ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे ए चे योग्य स्पष्टीकरण आहे. प्रश्न 177. भाषिक कौशल्ये उत्तम प्रकारे संपादित करता येतात. उत्तर आहे पर्याय सी, जेव्हा ती अंगभूतपणे हाताळली जातात. प्रश्न 178.
विद्यार्थ्यांना निवेदन कौशल्य समजले आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी शिक्षिकेने विद्यार्थ्यांना काय विचारावे? उत्तर आहे पर्याय ए, ते आश्चर्यचकित झाले अशी घटना सांगण्यास लावणे. प्रश्न 179. इयत्ता 7वीची शिक्षिका अभ्यासक्रमातील पुस्तकाव्यतिरिक्त इतर पुस्तकांचे वाचन करून घेते. यातून ती कोणत्या कृतीला उत्तेजन देते? उत्तर आहे पर्याय सी, विस्तृत वाचन. प्रश्न 180. मुख्याध्यापकांनी शिक्षिकेला नवीन सत्रासाठी पाठ्यपुस्तके आणि इतर साधनांची निवड करण्यास सांगितले. ही निवड करताना पुढीलपैकी कोणती बाब महत्त्वाची नाही? उत्तर आहे पर्याय डी, संकल्पनेची गुंतागुंत आणि सामग्रीचा आकार. प्रश्न 181. विद्यार्थी वापरत असलेल्या भाषा साधनांवर लक्ष ठेवण्यासाठी शिक्षिका काही निकष ठरवते. पुढीलपैकी कोणता निकष भाषा साधनांच्या वापरावर लक्ष ठेवण्यासाठी सर्वात उपयुक्त ठरेल? उत्तर आहे पर्याय डी, चेकलिस्ट, समज आणि आकलन निष्पत्ती. प्रश्न 182. विद्यार्थ्यांना भाषेचे अध्ययन अध्यापन करताना पुढीलपैकी कोणती बाब वर्गातील साधन ठरत नाही? उत्तर आहे पर्याय सी, वर्गातील पद्धतीपर वातावरण. प्रश्न 183. विधान 1. भाषा शिक्षिकेने प्रत्येकासाठी वेगळे शिक्षण धोरण आखावे, कारण आर्ट नवीन भाषा शिकणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये वैविध्यता असते. उत्तर आहे पर्याय डी, ए आणि आर्ट दोन्ही बरोबर आहेत आणि आर्ट हे ए चे योग्य स्पष्टीकरण आहे. प्रश्न 184. पुढीलपैकी कोणत्या पद्धतीत विद्यार्थ्यांच्या प्रथम भाषेला महत्त्वाची भूमिका बजावते? उत्तर आहे पर्याय बी, व्याकरण भाषांतर पद्धती. प्रश्न 185. चेतनची प्रथम भाषा भोजपुरी आहे. तामिळनाडूमध्ये आल्यापासून तो भोजपुरी बोलत नसून सोबत्यांशी फक्त इंग्रजीत बोलतो. द्वितीय भाषा जेव्हा प्रथम भाषेला विस्थापित करते त्याला काय म्हणतात? उत्तर आहे पर्याय बी, वजात सबट्रॅक्टिव्ह द्वैभाषिकता. प्रश्न 186. पुढीलपैकी कोणता उपक्रम वाचन पूर्व उपक्रमास मदतरूप ठरेल? उत्तर आहे पर्याय बी, अनुमान नियुक्त कार्य टास्क. प्रश्न 187. निदान शिक्षणाच्या रिमेडियल टीचिंग संदर्भात कोणते विधान योग्य आहे? उत्तर आहे पर्याय ए, मुलांची कामगिरी सुधारण्यासाठी मदत करणे. प्रश्न 188. विधान ए, इंग्रजी भारताची सहयोगी कार्यालयीन भाषा आहे, कारण आर्ट भारतीय शाळांमध्ये इंग्रजी परकीय भाषा म्हणून शिकवली जाते. उत्तर आहे पर्याय ए, ए बरोबर आहे, पण आर्ट चूक आहे. प्रश्न 189. पुढीलपैकी कोणती बाब भाषेचे वैशिष्ट्य नाही? उत्तर आहे पर्याय बी, भाषा म्हणजे आवाज. प्रश्न 190. विधान 1. विद्यार्थ्यांना पूर्वज्ञानाची आठवण करून देणे महत्त्वाचे आहे, कारण आर्ट विद्यार्थ्यांना पूर्वज्ञानाची आठवण करून दिल्याने त्यांना पूर्वज्ञानाची नवीन ज्ञानाशी सुसंगती लावण्यास मदत होते. उत्तर आहे पर्याय डी, ए आणि आर्ट दोन्ही बरोबर आहेत आणि आर्ट हे ए चे योग्य स्पष्टीकरण आहे. प्रश्न 191. इयत्ता 8वीची शिक्षिका मुलांना घरगुती ऊर्जा बचत या विषयावर एक पत्रक तयार करून आणण्याचे नियत कार्य देते. या उपक्रमातून भाषा संबंधी कोणत्या घटकाची काळजी घेतली जाईल? उत्तर आहे पर्याय बी, सकारात्मक आज्ञार्थ. प्रश्न 192. गिऱ्हाईकाशी व्यावसायिक संभाषण करण्याचे कौशल्य विकसित करणे हे उद्दिष्ट ठेवून एखाद्या पाठाची रचना करणे. हे उद्दिष्ट पुढीलपैकी कोणत्या लेखन प्रकारातून साध्य केले जाऊ शकते? उत्तर आहे पर्याय डी, पत्र. प्रश्न 193. शिक्षिका चित्रातील 4 वेगवेगळ्या वाद्ययंत्रांचे निरीक्षण करण्यास विद्यार्थ्यांना सांगते आणि त्यांचे वेगवेगळे वापर यावर चर्चा करते. या ज्ञानात्मक कौशल्याशी कोणत्या घटकाचे साम्य आहे? उत्तर आहे पर्याय ए, विश्लेषण करणे. प्रश्न 194. एकाभाषी माणसे जेव्हा एकाच विषयावर बोलताना अनौपचारिक संभाषणातून औपचारिक संभाषणाकडे वळतात, असे करणे म्हणजे? उत्तर आहे पर्याय बी, भाषा बदल. प्रश्न 195. मुलांचे आपल्या समूहात इतरांशी संभाषण, मैत्री आणि संबंध हे पुढीलपैकी कोणत्या भाषा प्रकारावर आधारित असते?
उत्तर आहे पर्याय सी, भाषिक सामाजिकीकरण. प्रश्न 196. शब्दसंग्रहाचा वापर करताना व्याकरण हे विद्यार्थ्यांची कोणत्या बाबतीत वाट चुका करतात? उत्तर आहे पर्याय 1, पदबंधातून अर्थपूर्ण आणि संभाषण अभिव्यक्ती करणे.